ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पाऊल टाकण्याचीही मुभा नव्हती, तेव्हा एका स्त्रीनं राज्य केलं, पण तलवारीच्या नाही तर न्यायाच्या जोरावर. त्या होत्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. 1725 मध्ये महाराष्ट्रातील चौंडी गावात जन्मलेली एक सामान्य शेतकरी घरातली मुलगी. पण तिचं स्वप्न सामान्य नव्हतं. पुढे जाऊन ती राजमहालातली राणी झाली. सगळं सुरळीत चाललेलं असताना पती खंडेराव यांचा युद्धात मृत्यू झाला. नंतर सासऱ्यांचा आत्मदाह, एकामागून एक दुःखाचा डोंगर. पण अहिल्याबाई डगमगल्या नाही. त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. जिथे एखादी स्त्री कोसळून जाईल त्या परिस्थितीत त्यांनी राज्यकारभार हाती घेतला आणि न्यायाने चालवला. अहिल्याबाईंनी अनेक मंदिर उभारली, धर्मशाळा बांधल्या, नदीघाट उभारले, काशीपासून रामेश्वरापर्यंत मंदिर उभारली. धर्मासाठी अमूल्य काम केलं. अशा या राणीने स्त्रियांसाठी आदर्श उभा केला की राजकारण फक्त पुरुषांचं क्षेत्र आहे असं बोलणाऱ्या समाजात एक स्त्री यशस्वी राज्य करू शकते, अशा वीरांगणेला संवाद सेतूचा मनःपूर्वक मुजरा.